आणखी एक महत्त्वाची बातमी पुण्यामध्ये लाडक्या बहिणींकडील कारची सोमवारपासून आता तपासणी होणार आहे। 4 चाकी गाडी आढळल्यास या योजनेतून त्यांचं नाव वगळलं जाणार आहे अशी माहिती सध्या मिळते। आतापर्यंत 75,000 बहिणींच्या घरात 4 चाकी गाड्या आढळल्याची सुद्धा माहिती आहे। त्याच पार्श्वभूमीवर आता या कारची तपासणी होणार आहे। पुण्यामध्ये ही तपासणी केली जाणार आहे। 4 चाकी गाडी ज्या महिलेकडे आहे तिचं नाव या योजनेतून वगळलं जाणार असल्याची माहिती समोर येते। तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनेकांनी फॉर्म्स भरले होते आणि त्यातल्या अनेकांना या योजनेचा लाभ झालेला आहे। दरम्यान आता या ठिकाणी फेक माहिती देऊन सुद्धा अनेकांनी फॉर्म भरल्याची तक्रार होती। त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता तपासणी सुरू आहे आणि आतापर्यंत 75,000 बहिणींच्या घरात 4 चाकी गाडी आढळल्याचंही कळतंय। दरम्यान याच पार्श्वभूमीवर रोहित पवारांनी एक ट्विट केले। त्यांनी काय म्हटले आपण पाहूयात। लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या संख्येत टप्प्याटप्प्याने कपात करण्याचे या सरकारचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींच्या मताचा वापर या सरकारनं केवळ निवडणुकीच्या राजकारणात करून घेतला, हेच यातून स्पष्ट होतंय असं रोहित पवार म्हणतात। तर या प्रवृत्तीला काय म्हणावं असा सवाल सुद्धा रोहित पवारांनी ट्विटद्वारे विचारला।